काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडाऱ्याच्या साकोली विधानसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज। त्यापूर्वी काढली रॅली। रॅलीमध्ये मवियाच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित। लातूरमध्ये पदयात्रा काढत अमित देशमुखांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। विकास कामांच्या बळावर निवडणुकीला सामोरं जाणार देशमुखांचं वक्तव्य। कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल। यावेळी फडणवीस बावनकुळेंनी लावली उपस्थिती। बावनकुळेंविरोधात महाविकास आघाडीचे सुरेश भोयर मैदानात। नवाब मलिकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर। शिवाजीनगरमधून मलिकांना उमेदवारी। मलिकांनी मानले पक्षाचे आभार। नवी मुंबईमध्ये भाजप उमेदवार महेश बालदी यांचा उरण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज। यावेळी नितीन गडकरींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित। काँग्रेसने उमेदवारी रद्द केल्यानंतर कोल्हापुरात राजू लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। यावेळी राजू लाटकर यांना अश्रू अनावर। कोणतीही कल्पना न देता उमेदवारी रद्द केली हे चुकीचं, लाटकरांचं वक्तव्य। अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये बंडखोरी। स्वीकृती शर्मांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुरजी पटेल, ऋतुजा लटके आणि स्वीकृती शर्मा अशी तिरंगी लढत होणार। भाजपच्या तुषार भारती यांची नामांकन रॅली। भारती यांनी बंडखोरी करत रवी राणांविरोधात केलाय उमेदवारी अर्ज। काल यादीत नाव आल्यावर माळशिरस राखीव मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। भंडाऱ्यामध्ये शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी महायुतीतले घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी। नवाब मलिकांच्या उमेदवारीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही। भाजप माहिती घेऊन आमचे प्रवक्ते अधिकृत भूमिका जाहीर करतील। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर राज्यात 3 ते 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार फडणवीसांचं वक्तव्य। नांदेड उत्तरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत। काँग्रेसच्या अब्दुल गफार सत्तारांपाठोपाठ ठाकरे गटाच्या संगीता पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मुंबईत ठाकरे गट 36 पैकी 22 जागा लढवणार। काँग्रेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष 3 आणि सपा 1 जागा लढणार। विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 86 उमेदवार रिंगणात। पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये जागा वाटपाचा गोंधळ। शिवसेनेच्या कोट्यातली धारावीची जागा आरपीआयला, मात्र धारावीत आरपीआयकडून उमेदवार अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती। रत्नागिरी दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार। ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले 2 संजय कदम आणि शिवसेनेचे योगेश कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात नवी खेळी। सुहास कांदेंविरोधात दिला सुहास कांदे नावाचा आणखी एक उमेदवार। ही भुजबळांची खेळी असल्याचा सुहास कांदे यांचा आरोप। सिंधुदुर्गात कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संदेश पारकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। पारकर विरुद्ध नितेश राणे होणार लढत। दिंडोशी विधानसभेत शिवसेनेकडून संजय निरुपम यांचा अर्ज दाखल। जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। काल शिवसैनिकांनी निरुपम यांच्या उमेदवारीला केला होता विरोध। तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी महायुतीचे नेते उपस्थित। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार भावना गवळींनी दाखल केला उमेदवारी अर्ज। यावेळी भव्य रॅली काढत केलं शक्ती प्रदर्शन। गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। वडील आणि मुलीत होणार विधानसभेची लढत। सदा सरवणकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर मैदानात। परभणीतील पाथरी विधानसभेत राजेश विटेकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचा एबी फॉर्म जोडल्यानं महायुतीच्या उमेदवारीचं चित्र स्पष्ट। रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघात मनसेच्या फैसल पोपेरेंचा अर्ज दाखल। मंत्री अदिती तटकरेंशी थेट लढत होणार। बीड विधानसभेसाठी ज्योती मेटेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। शरद पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसंग्रामकडून मेटेंचा अर्ज दाखल। सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या चेतन नरोटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करत नरोटे यांचं शक्ती प्रदर्शन। जळगावमध्ये महाविकास आघाडीकडून माजी महापौर जयश्री महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी शहरातून रॅली काढत जयश्री महाजन यांचं शक्ती प्रदर्शन। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांच्या मुलाचा चिखली विधानसभा मतदारसंघातून अर्ज। मृत्युंजय गायकवाड यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। यवतमाळमधील दारव्हा मतदारसंघासाठी माणिकराव ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेचे संजय राठोड
यांच्यामध्ये लढत होणार. 15 वर्ष इतक्या काम केल्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रचारासाठी गल्लीबोळात फिरणं हा आमचा अपमान. विकास कामं झाल्यानं प्रचाराची गरज नाही. कळव्यातल्या सोसायट्यांचं जितेंद्र आव्हाडांना पत्र. मुख्यमंत्री शिंदेंचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. मुखेडमधून महायुतीने भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना दिली आहे उमेदवारी. मुरुड मतदारसंघात ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रेंचा उमेदवारी अर्ज. सुरेंद्र म्हात्रे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. बीडच्या माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मोहन जगताप यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करत रमेश आडसकर यांनी अर्ज दाखल केलाय. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल. मुंबईच्या चांदिवली विधानसभेसाठी शिवसेनेकडून आमदार दिलीप लांडेंना पुन्हा उमेदवारी. काँग्रेस नेते नसीम खान यांच्याशी लांडे यांची लढाई. सगळ्याच पक्षात उच्च शिक्षित उमेदवारांची वानवा असताना काँग्रेसकडून उमरेडमध्ये IIT उत्तीर्ण उमेदवार. 83च्या बॅचचे IIT पवई पासआउट संजय मेश्राम यांना दिली उमेदवारी. माजी मंत्री रमेश गजबेंची वंचित बहुजन आघाडीला सोड चिठ्ठी. गजबे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांची बंडखोरी. शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बोईसर विधानसभेत ट्विस्ट. शिवसेनेकडून विलास तरे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या जगदीश धोडी यांच्याकडूनही अर्ज दाखल. आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अतुल देशमुखांची बंडखोरी. अपक्ष म्हणून अर्ज दाखल. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित. महेंद्र थोरवे कर्जतमधून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात. येवल्यामध्ये ठाकरे गटात बंडखोरी. जिल्हाप्रमुख कुणाल दराडेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं कुणाल दराडेंची बंडखोरी. वाशिम जिल्ह्यामध्ये MIMचा शिरकाव. कारंजा मतदारसंघात युसुफ पुंजाणींचा MIMकडनं अर्ज. विजय आपचा होणार, पुंजाणींना विश्वास. पुरंदर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडनं विजय शिवतारेंना तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं संभाजी झेंडेंना उमेदवारी. या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार. श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीकडनं 2 अर्ज दाखल. राष्ट्रवादीचे लहू कानडे, शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे निवडणूक लढवणार. मैत्रीपूर्ण लढत होणार का याकडे लक्ष. भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज. त्यापूर्वी जळगाव शहरातनं शक्ती प्रदर्शन करत काढली रॅली. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल. दोन्ही फोन बंद. कुटुंबियांसह पोलीस प्रशासनाकडून वनगा यांचा शोध सुरू. मुख्यमंत्री शिंदेंची वनगा यांच्या पत्नीशी फोनवरून बातचीत. विधान परिषदेत श्रीनिवास वनगा यांना संधी देणार. श्रीनिवास वनगांना कर्माची फळं मिळाली. 26 तारखेनंतर वनगांसारखे शिंदेही रडतील. संजय राऊतांची टीका. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी RR पाटलांची फाईलवर सही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सही दाखवली. RR पाटील यांनी केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा आरोप. दिवंगत माणसाबद्दल वाईट बोलणं चुकीचं. मधल्या काळात ही गोष्ट आठवली नाही का? 5 वर्ष का शांत होतात? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल. 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं होतं, मात्र ते झालं नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. घर फोडणं माझा स्वभाव नाही. घर फोडण्याचं पाप माझ्या आईवडिलांनी शिकवलेलं नाही. शरद पवारांचं अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर. तर भावनिक होण्याचा अभिनय करत अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी. बारामतीत भाषणादरम्यान कडक स्वभावाचे अजित पवार भावूक. अजित पवारांनी भावनिक होण्याची नक्कल करू नये. रोहित पवारांचा दादांना टोला. बारामतीमधून 4 वेळा उपमुख्यमंत्री झालात, मग आता भाजपची मदत का घेतली? शरद पवारांचा सवाल. तर हातात सत्ता असताना सुप्रिया सुळेंना कोणतेही पद दिलेलं नाही. शरद पवारांनी करून दिली आठवण. बारामतीच्या कन्हेरीत युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा. सभेला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. चिंचवड मतदारसंघात राहुल कलाडेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी ही लढाई दुरंगी अथवा तिरंगी नव्हे तर एकतर्फी होईल. राहुल कलाडेंकडून विश्वास व्यक्त. रतन टाटा नागपूरला कारखाना काढणार होते, पण सरकार बदललं आणि महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला हलवला. वेदांत फॉक्सकॉननेही गुजरातला नेला. शरद पवारांची टीका. या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं. देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 वर असल्यानं पवार अस्वस्थ असल्याचंही फडणवीस यांचं ट्विट. 1 लाखांच्या मताधिक्याने आपण निवडून येणार, तानाजी सावंत यांना विश्वास. परांडा विधानसभा मतदारसंघात सावंत यांच्याकडून अर्ज दाखल. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने. मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणेंचा अर्ज भरताना दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातनं वगळलं. बहुतेक कर्मचारी मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार, निवडणूक शाखेची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.